सोलापूर शहरातील बोरामणी नाका हा मृत्यूचा चौक बनतोय की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे। कारण गेल्या 4 महिन्यांमध्ये सोलापुरातील बोरामणी नाका परिसरातल्या या चौकामध्ये जवळपास 7 लोकांचा अपघाती मृत्यू जो आहे तो झालेला आहे। अतिशय दुर्दैवी हे सर्व मृत्यू जे आहेत ते झालेले आहेत। कारण आपण पाहतोय खरं तर हा बोरामणी नाका चौक आहे, हैदराबाद रोडवरून सोलापूर शहरामध्ये प्रवेश करण्याचा हा रोड आहे। यापूर्वी खरं तर या ठिकाणी जड वाहतूक जी आहे ती शहरातून सकाळच्या सत्रामध्ये किंवा दिवसभराच्या सत्रामध्ये जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली होती। रात्री 9 नंतर पहाटे 6 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून या ठिकाणी जड वाहतूक जी आहे ते सोलापूर शहरातून होत आहे आणि ह्याच त्या चौकातून ही जड वाहतूक चालली आणि त्यामुळेच या ठिकाणी अपघाताचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे खरं तर जवळपास 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो या सिग्नलच्या चौकावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच या ठिकाणी आता नागरिकांमधून संतापाची लाट जी आहे ते उसळलेली आहे। खरं तर या संदर्भात ठोस उपाययोजना होणं गरजेचं असताना या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबरीनं महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा चौक जो आहे तो मृत्यूचा सापळा बनलेला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपण पाहतो की हैदराबाद रोडवरून आल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते पत्रकार संघ चौक या संपूर्ण मार्गावरती उड्डाण पूल जो आहे तो प्रस्तावित आहे। गेल्या 10 वर्षांपूर्वी याला मंजुरी देखील मिळालेली आहे। मात्र शासकीय अनास्था जी आहे ती सातत्याने समोर येताना पाहायला मिळतं आणि त्याचाच फटका जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावून या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रशासन आता तरी जागं होणार का आणि या ठिकाणी जे अपघात होता आहेत जड वाहतुकीमुळे ते थांबणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।